नमस्कार, मी आकांक्षा. हातवे MCN न्यूज परिवारातर्फे तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करत जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिवस मोठा उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उड्डाण, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांनाही तेवढाच मोलाचा आहे, कारण स्वतंत्र देशाचा नागरिक असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज जालना जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी, अनेक विकासाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महसूलच्या सप्ताहामध्ये जालना जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. जिल्हाभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, वृक्ष लागवड, विविध दाखल्यांचे वितरण, DBT द्वारे लाभ, शासकीय जमिनीवर अतिक्रमण निष्कासित करणे यासाठी अनेक उल्लेखनीय कामं करण्यात आली. पाणंद रस्ते, शेतरस्ते मोकळे करणे अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण 180 रस्ते ज्यांची लांबी 288.25 किलोमीटर आहे ते अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत आणि अभिलेखात त्यांना घेण्याची कारवाई देखील सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना प्रोत्साहन करण्यासाठी 2025-26 पासून तालुका, जिल्हा, महसूल व राज्य स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे. जालना जिल्हा परिषदेने पर्यावरणपूरक आणि सामाजिक हिताचे पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी जिल्हा परिसर स्वच्छ व सुंदर व्हावा यासाठी झिरो प्लास्टिक मोहीम ही राबवलेली आहे. प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहेच आहे आणि ती तंतोतंत जालन्याचं प्रशासन त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नागरिकांनी देखील आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती पालकमंत्री म्हणून या निमित्ताने मी करते. जालना जिल्ह्यातील समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 25-26 मध्ये 15 जून रोजी शाळा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी एकूण 1,38,021 विद्यार्थ्यांना गणवेशाचे मोफत वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक चांगले कामगिरी, अनेक चमकदार कामगिरी राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. त्यामध्ये 27 जणांनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवला आणि 13 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक व 2 विद्यार्थ्यांनी रौप्य पदक आणि 2 जणांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे. त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये टेनिस कोर्ट आहे, सिंथेटिक बास्केटबॉल आहे, आर्टिफिशियल क्रिकेट टर्फ आहे, सिंथेटिक स्केटिंग रिंग आहे, व्हॉलीबॉल मैदान आहे, कबड्डी मैदान आहे, खो खो मैदान आहे, जिम आहे आणि क्रीडा संकुल समितीकडून विकसित करण्यात आल्यामध्ये 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक व नॅचरल फुटबॉल मैदानाचे काम प्रगतीपथावर आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सराव परीक्षाचा फार महत्त्वाचा रोल आहे. सराव परीक्षेची त्यांची वृत्ती निर्माण व्हावी आणि त्यांना मदत मिळावी, चालना मिळावी यासाठी महाद्वीप ही महत्वाकांक्षी योजना करून श्रीहरिकोटा येथील इस्रो अंतराळ विज्ञान केंद्रातील संग्रहालयातील 50 विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षा घेऊन विमानाद्वारे त्यांचे सहल देखील करण्यात आली. येत्या जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये UPSC MPSC चे, GE मेन्सचे, GE ॲडव्हान्सचे परीक्षाची तयारी करण्यासाठी माझी संकल्पना आहे की युक्त अभ्यासिका असली पाहिजे, ग्रंथालय असलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये 1 अभ्यासिका आणि शहरामध्ये 2 अशा 10 अभ्यासिका या आता उभारण्यात येतील. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील चंदनझिरा पोलिसांनी गुरुवारी 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून देशी दारूसह गांजा जप्त केला असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले असल्याच्या तक्रारी वाढल्याने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकाला नवीन औद्योगिक वसाहत भागात छापा मारण्याचे आदेश दिले होते. यावेळी पथकाने दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या राहुल राम गायकवाड
वय 30 राहणार चंदन झिरा यास रंगेहात पकडले असून त्याच्या ताब्यातून दुचाकी आणि देशी दारूचे 4 बॉक्स जप्त केलेत। या प्रकरणी प्रशांत देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार कृष्णा तंगी हे करतायत। दरम्यान दुसऱ्या कारवाईत ममतानगर भागात अंमली पदार्थ समजल्या जाणाऱ्या गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी पथकाला ममतानगरात छापा टाकण्याचा आदेश दिला असता पथकाने 45 वर्षीय महिलेच्या घरावर छापा मारून गांजाचा साठा जप्त केला असून या प्रकरणी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार सय्यद हे करतात। या दोन्ही कारवाया जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदन झिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, फौजदार मारियो स्कॉट, फौजदार सय्यद अफसर, सहाय्यक फौजदार मनसूब वेताळ, अंमलदार प्रशांत देशमुख, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, रवी देशमुख, राजेंद्र पवार, साई पवार, अनिल चव्हाण, शरद पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, दीपक डेहंगळ, सिंधुताई खरजुले आणि रेश्मा टेक बहादूर यांच्या पथकाने केली आहे। मौजे अकोली तालुका परतूर जिल्हा जालना येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे आणि योजनांच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी मान्य न झाल्याने आंदोलकाने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। मौजे अकोली तालुका परतूर जिल्हा जालना येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे आणि योजनांच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना वारंवार तक्रार अर्ज आणि उपोषण करून शासकीय समिती गठीत होऊन अद्यापपर्यंत कुठलीही चौकशी पूर्ण झालेली नसून अहवाल सादर झालेला नाही। 14 ऑगस्ट 2025 पर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर न झाल्यास नाविलाजास्तव 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणावेळी जिल्हा परिषद जालना येथे आत्मदहन करण्यात येईल। याबाबत अर्ज सादर करतो की मौजे अकोली तालुका परतूर जिल्हा जालना येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे आणि योजनांच्या माध्यमातून 15व्या वित्त आयोग, पंचायत समिती शेष, जिल्हा परिषद शेष, MRGS, सार्वजनिक विहिरी, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा, जनसुविधा, धनगर वस्ती, दलित वस्ती आणि इतर कामे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून गावातील विकास कामे न करता काही अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे करून कोट्यवधी रुपयांचे बिल अधिकाऱ्यांचे संगनमत करून लाटले आहे। आम्ही अर्जदारामार्फत वारंवार तक्रार अर्ज दाखल करूनही अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नसून चौकशी समिती गठीत असून ही अधिकाऱ्यांची संगनमत करून कोट्यवधी रुपयांची बिले उचलली आहे। याची चौकशी न झाल्याने आज जिल्हा परिषदेमध्ये ध्वजारोहण चालू असताना आंदोलनकर्त्यांनी अंगावरती डिझेल ओतून आत्मदहन करत असताना तालुका पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन करताना वेळेत ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला। आंदोलनकर्ते सिद्धेश्वर पांडुरंग सोळंके, पंजाब रामप्रसाद देशमुख, ओमकार माणिकराव देशमुख, रवी प्रकाश भानुसे, मदन विश्वास खुळे सर्व राहणार अकोली तालुका परतूर। राहणार अकोली तालुका परतूर जिल्हा जालना येथील रवी असा काय विषय होता? आमच्या गावामध्ये बऱ्याच दिवस सरपंचांनी बराच भ्रष्टाचार केलेला आहे आणि आम्ही जिल्हा परिषदला वारंवार निवेदन दिले, देऊन सुद्धा देखील आमच्या गावाची चौकशी आता झालेली काही थोडी आम्ही उपोषणं केले। उपोषणामध्ये आम्हाला सांगितलं तुम्हाला 8 दिवसामध्ये तुम्हाला सर्व कळलेलं जाईल, तुम्ही काही त्याची काळजी करून आम्ही त्यांच्या म्हणण्यावर आम्ही आमचं उपोषण सोडलं आणि इतकं करून सुद्धा देखील आम्ही महिनाभर 2-3 महिने थांबलो तरी आणखी यांनी कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। त्यामुळं आम्ही त्या इथं याच्याकरता आलेलो आज काय काय केलं? हां आज काय करणार? आज काय आम्ही आज इथं यांच्या वैतागाला कंटाळून आज आम्ही आत्महत्या करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे।
काय मागणी नेमकी प्रमुख तुमची काय मागणी? आमची प्रमुख मागणी की आमच्या गावामध्ये जो काय भ्रष्टाचार झाला आहे त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्यात आली पाहिजे. कोणत्या कामात भ्रष्टाचार झाला? आमच्या ग्रामपंचायतमध्ये हो, रस्ते विहीर आणि शेततळे हे बरेच पण कुठल्याही प्रकारचे शेततळेवर यांनी केलेले नाहीत, म्हणून आम्ही यांना न्याय मागायला आलो. माझं मदन विश्वनाथराव खुळे, राहणार अकोली, तालुका परतूर, जिल्हा जालना. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील रूपम हॉल येथे शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणारे सण म्हणजे गणेशोत्सव, दहीहंडी सण, ईद ए मिलाद सण, त्याचबरोबर येणाऱ्या पोळ्याचा सण येत आहे. त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळ आणि इतर सर्व शांतिप्रिय नागरिकांची रूपम हॉल येथे पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या शांतता समितीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या सण उत्सवासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या की येणारे सर्व सण उत्सव शांततेने साजरे करायचे आहेत. गणपती विसर्जन मिरवणूक 12 वाजेच्या आत वेळेतच पूर्ण करायचे. डीजे मुक्त, व्यसनमुक्त सर्व सण उत्सव साजरे करायचे आहेत अशा सूचना या बैठकीदरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. सर्व जनतेने सर्व सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरे करावेत, मात्र कुठेही जातीय सलोखा बिघडला गेला नाही पाहिजे याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असे जाहीर आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी या शांतता समितीच्या बैठकीत सर्वांना केले. आयोजित या शांतता समितीच्या बैठकीस पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड, डीएसबी जालन्याचे पोलीस निरीक्षक पेरगुलवर, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, तालुका पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक अंतरम, जालना फेस्टिवलचे अध्यक्ष अशोकराव आगलावे, अक्षय गोरंट्याल, ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा, गणेश महासंघाचे मनीष नंद, ॲडव्होकेट महेश धनावत, अभियंता सय्यद चौद, पंडित पवार, गणेश सुपारकर, राम सतकर आदींसह विविध गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पार्श्वभूमीवर काही शांतता कमिटीची बैठक घेतली पोलीस प्रशासनाच्या वतीने. काय सूचना करण्यात आल्या त्या बैठकीत? आगामी गणपती उत्सव बघून आणि सोबतच दहीहंडी आणि पोळाचा पण उत्सव येत आहे, त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळाची आणि इतर सर्व शांतप्रिय नागरिकाची आज पोलीस प्रशासन आणि नगरपालिका वतीने मीटिंग घेण्यात आली. त्यामध्ये येणारे सण उत्सव बद्दल सर्व प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे. कशात त्याच्यामध्ये शांततेने आपण सर्वांनी सण साजरा करायचे आहे त्याबद्दल विस्तृत चर्चा झाली. काही विषय नागरिकांतर्फे आले त्यामध्ये जास्त रोडचे आणि लाईटचे इश्यू होते, त्याच्या संबंधी डिपार्टमेंट नोंद केलेली आहे आणि ते त्याच्यावर कारवाई करणार आहे. तसेच वेळात गणपतीची मिरवणूक पूर्ण करणे आणि डीजे मुक्त आणि व्यसनमुक्त सर्व त्योहार करणे याच्याबद्दल सर्वांना आग्रह आणि सूचना आमच्या वतीने देण्यात आलेली आहे. सर्वांनी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व सण उत्सव येणारे शांतताने पार पडेल याची पूर्णपणे आम्हाला गवाही आहे. डीजेच्या संदर्भात काही गाईडलाईन्स आहेत? नाही, त्याच्यामध्ये 75 डेसिबलच्या वर जाऊ शकत नाही असा माननीय सुप्रीम कोर्टाची क्लिअर गाईडलाईन्स आहे. आणि जर मोठा डीजे आहे 4 स्पीकर, 5 स्पीकर, 8 स्पीकर तर तो त्याला क्रॉस करतोच. त्यासाठी आम्ही पुढच्या 1-2 दिवसामध्ये पोलीस स्टेशनला एक डेमो पण ठेवू लोकांच्या जनजागृतीसाठी. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जो गाईडलाईन दिली आहे त्याला कोणी उल्लंघन आम्हाला पण करता येत नाही, कोणालाच करता येत नाही. काय डेडलाईन? 12 वाजताची वेळ असते रात्रीची वाद्याची आणि त्याच्यानंतर अशी अपेक्षा असते की त्याच्यानंतर सर्व मिरवणूक विसर्जनच्या दिशेने चालली गेली पाहिजे. तर अशी अपेक्षा सर्वांकडून आवाहन केल्या गेलेलं आहे प्रशासनाच्या वतीने की 12 नंतर लवकर सर्वांनी विसर्जनच्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. सर, आता सर्व उत्सव आहे, काय आव्हान वगैरे करणार? सर्व सण उत्सव आता सुरू झालेच आहे आणि त्यामध्ये सर्व धर्माचे उत्सव येणार आहे. ईद ए मिलाद पण विसर्जनचा 1 दिवस अगोदर आहे. तर सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने उत्साहाने साजरा करा, पण कुठेही जातीय सलोखा शहराचा हादरला नाही पाहिजे, गडबड नाही झाली पाहिजे याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. आपले पूर्ण शहरामध्ये CCTV कॅमेरे उद्यापासून सुरू होणार आहे आणि ते झाले की लगेच आमची एक पूर्ण शहरावर कंट्रोल रूम मध्ये बसून नजर राहणार आहे, जिकडे 24 तास आमचा माणूस असणार. प्रत्येक चौकामध्ये स्पीकरची फॅसिलिटी त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्या वतीने आणि अजून पेट्रोलिंग वाढून
सर्व उत्सव व्यवस्थित पार पडेल त्याची आम्ही सगळी काळजी घेणार आहोत. जालना शहरातील मोती तलाव परिसरात गणेश विसर्जनासाठी 30 ते 40 लाख लिटर क्षमतेचं कुंड तयार करण्यात आलं असून येणाऱ्या 30 ऑगस्ट पूर्वीच काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी श्री गणेश विसर्जन हे तलावात न होता या कुंडात होणार आहे. केंद्र शासनाच्या विशेष योजनेतून जालना शहरातील मोतीबाग तलावाजवळ सुशोभीकरण त्याचबरोबर गणेश मूर्ती विसर्जनासाठी कुंड तयार केले जात आहेत. हे सर्व काम अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या 30 ऑगस्ट पूर्वी हे सर्व काम पूर्ण होण्याचा अंदाज सध्या तरी दर्शवला जातोय. छोट्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी हे कुंड तयार केले जात असून 30 ते 40 लाख लिटर क्षमतेचं हे कुंड तयार करण्यात आलं असून येणाऱ्या गणेश विसर्जनापूर्वी हे सर्व काम पूर्ण होणार असून येणाऱ्या 30 ऑगस्ट पूर्वीच हे सर्व काम पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. जालना शहरातील एक चांगले ठिकाण जालना शहरवासियांसाठी येणाऱ्या या गणेश विसर्जनापासून उपलब्ध करून देण्यात येते. सर्व छोट्या मोठ्या गणेश विसर्जनाची व्यवस्था एकाच ठिकाणी केली जाणार असून सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना आवाहन करण्यात येते की हे ठिकाण वगळता कोणत्याही ठिकाणी मग ते आपल्या शहरांतर्गत नदी असेल, घाणेवाडी तलाव असेल, विहिरी असतील अशा कोणत्याही नैसर्गिक पाणवठ्याच्या ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये. छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था मोतीबाग तलाव येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या गणेश विसर्जन कुंडातच करावी असं जाहीर आवाहन महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केलं आहे. कुंड तयार करण्यात येते. आता विसर्जन 12-13 दिवसामध्ये गणपतीची स्थापना होणार आहे. पूर्ण होईल का? आपण केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य अनुदान योजनेमधून मोती तलावाचं सुशोभीकरण, त्याचं रिज्युनेशन आणि पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला होता. साधारणपणे फेब्रुवारी 2023 पासून त्या ठिकाणी काम चालू आहे. ज्या ठिकाणी आपण गणेश मूर्तींचं, मोठ्या मूर्तींचं विसर्जन करतो त्या ठिकाणी आपण एक जवळजवळ 30 ते 40 लाख लिटर क्षमतेचा कुंड तयार केलेला, आर्टिफिशियल कुंड तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण हे बांधकाम, हा तलाव जो आहे तो मोती तलावापासून वेगळा ठेवतोय. त्यामुळं पाणी एकमेकांमध्ये मिसळणार नाही. ज्या गणपतीचं विसर्जन होईल त्याच्यामुळे होणारं प्रदूषण, त्याच्यातून POPचा जे खालची जमीन आहे ती सिल्टिंग झाल्यामुळे पर्क्युलेशन जे बंद होतं ते होणार नाही. शिवाय ग्राउंड वॉटर जे आहे त्याची क्षमता आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगली राहील आणि रंग वगैरे पाण्यात मिसळल्यामुळे जे आरोग्याचे होणारे दुष्परिणाम आहेत, म्हणजे कॅन्सर सारखे आजार त्यातून पसरण्याची जी शक्यता आहे ती पण ह्यामुळे संपुष्टात येणार आहे. आणि कालांतरानं असंच आपण अशा नैसर्गिक तलावामध्ये जर विसर्जन केलं तर हे तलाव भरून जाऊन आपण कोणताही वॉटर बॉडी जी नैसर्गिक आहे ती आपण मेंटेन करू शकणार नाही आणि आपली पूर्ण इकोसिस्टीम ती खराब होऊ शकते. त्याच्यावर अवलंबून असणारे वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळ्या वनस्पती आहेत, तर यांचंही आरोग्य, यांचंही जीवन आपण धोक्यात आणतो. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण अत्यंत चांगला उपक्रम केलेला आहे. याच्यामध्ये मोठ्या गणेश, साधारणपणे 6 मीटर खोल आपण खड्डा खांदून त्या ठिकाणी गणेश कुंड तयार केले, विसर्जन कुंड तयार केले. पूर्णपणे दगडी पायऱ्याचं आपण तिथे लोकेशन तयार केलेलं आहे, की म्हणजे घाट तयार केलाय. पाण्याच्या वरचा जो भाग आहे, पाण्यातल्या खालीपर्यंत 2 मीटर वरचा जो भाग आहे त्याला आपण दगडांनी क्लाइडिंग केलेलं आहे. त्या ठिकाणी हत्ती जे आहेत ते हत्तींचं स्टोनमध्ये आपण त्याच्यावर बसवतोय, की त्याच्यातून ही फाउंटन आपण बाहेर करतोय. फाउंटनही त्या ठिकाणी 3 मोठे मोठे फाउंटन बसवण्यात आलेले आहेत. रॅम्प तयार केलेला आहे ज्याच्यावरून आपण गणेश मूर्तीसाठी विसर्जित करणारे ट्रेन जातील आणि पाण्यापर्यंत किंवा पाण्याच्या आत आजही आपली जी लाईफ सेव्हिंगसाठी आपल्याला मॅन्युअल लोकांची मदत घ्यावी लागते, ती पाण्यामध्ये उतरून घ्यावी लागणार नाही. त्यामुळे अपघाताचं जे प्रमाण आहे ते आपण जवळजवळ रोखू किंवा अशा प्रकारे होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुशोभीकरणही केलंय. स्ट्रीट लाईट आहे. पूर्ण परिसर आम्ही CCTVनी युक्त असा केलेला आहे आणि प्लांटेशनही त्या ठिकाणी केलंय आपण. एकूणच आपण एक त्या सणाचं पावित्र्य लक्षात घेऊन आणि रिक्रिएशनसाठी पण भविष्यामध्ये दररोज त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो परिसर, म्हणजे तुमचं विरंगुळ्याचं ठिकाण पण ते डेव्हलप होऊ शकतं.
आणि आम्हाला थोडा कमी कालावधी मिळाला. खूप मोठं काम होतं, परंतु मॅक्झिममरित्या गणेश विसर्जनाच्या कुंडाचं जे काम आहे ते आपण 25, 26 किंवा साधारणपणे 30 तारखेच्या पूर्वीच आपलं 100% संपून जाईल. बाकीचा थोडा परिसर डेव्हलपमेंटचं काम राहील, ते आपण गौरी विसर्जनापूर्वी साधारणपणे 100% पूर्ण करू. एकूण एक चांगलं एक ठिकाण आपण जालन्यामध्ये जालनावासियांसाठी ह्या गणेश विसर्जनाच्या पासून उपलब्ध करून देतोय. सर्व छोट्या मोठ्या सर्वच गणेश विसर्जनाची व्यवस्था एकाच ठिकाणी केली जाईल. नागरिकांना माझं जाहीर आव्हान आहे की हे ठिकाण वगळता कोणत्याही ठिकाणी, मग नदी असेल, विहिरी असतील, कोणत्याही नैसर्गिक पाणवठ्याच्या ठिकाणी आपण गणेश मूर्तींचं विसर्जन करायचं नाही. छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था विसर्जन कुंडाच्या ठिकाणी आपण करत आहोत. यावर्षी उपलब्ध होईल का विसर्जन? आपण 30 तारखेपर्यंत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध करून घेतोय. आपल्याकडे याच्यापेक्षा दुसरी पर्यायी व्यवस्थाच नाहीये. त्यामुळं त्याच ठिकाणी आपण गणेश विसर्जन करणार आहोत आणि आपण निश्चिंत राहायला हरकत नाही. नागरिकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपण हे लोकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. जालन्यात पोलीस विभागातर्फे बसवण्यात आलेल्या 190 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी देखील आपण तरतूद करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. जालन्यात पोलीस विभागातर्फे बसवण्यात आलेल्या 190 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. जालना शहरामध्ये 4,90,00,000 रुपये निधीतून 48 ठिकाणी 190 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जालना शहरामध्ये वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा जलद तपास करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरामध्ये बसवण्यात आलेल्या 190 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतः कॅमेऱ्यांची चाचणी घेतली आणि संपूर्ण प्रणालीचा आढावाही घेतला. नमस्कार, आज स्वतंत्रता दिवस आहे. आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना मी स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देते. जालन्याची पालकमंत्री म्हणून मी इथे ध्वजारोहणासाठी आले होते. ध्वजारोहणासमवेत काही कार्यक्रम सुद्धा मी घेतलेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा आणि जालन्याचा एक चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे पोलीस अधीक्षकांनी, आणि त्याचंही उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. खूप चांगला तो कार्यक्रम आहे आणि त्याची फेज 2 सुद्धा आता करण्याची त्यांची मागणी आहे. मी जवळपास त्याला मान्यताच दिलेली आहे. त्याच्यानंतर आता मी जालना फर्स्ट याचं प्रेझेंटेशन घेणार आहे. मग आमचे अर्जुनराव खोतकर यांच्या घरी एक भेट आहे, तिथे एक छोटीशी मीटिंग आहे आणि आमचे नारायणराव कोचे यांचा एक कार्यक्रम आहे. तर जसा एखाद्या पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असतो तसा भरगतचा कार्यक्रम आहे. जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा दिवस येईल तेव्हा मी 2 दिवस जालन्यात मुक्काम करणार आहे आणि विविध मतदारसंघाचे कार्यक्रम घेणार आहे. ही मानसिकता आमची आधी पण होती, पण प्रचंड पावसामुळे कार्यक्रम थोडेसे आम्हाला होल्डवर ठेवावे लागले. तर त्या काळामध्ये आम्ही ते कार्यक्रम घेणार आहोत. त्याच्यामध्ये जालना फर्स्टचे कार्यक्रम असतील, जालन्याच्या स्वच्छतेसाठी, त्याच्या पर्यावरणासाठी, कचऱ्याचे सेग्रिगेशनसाठी, NGOंना सोबत घेऊन, शासनाला प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. माझी इच्छा आहे जसं इंदोर आणि भोपाळचं आहे नगरपालिकेचं काम, तशा दृष्टीने जालन्यामध्ये काम व्हायला पाहिजे. मी कलेक्टरांनाही सांगितले की एक टीम घेऊन तिकडे अभ्यास गट तयार करून त्यांना पाठवावं, जेणेकरून आपण स्वच्छतेच्या बाबतीत आजच सुरुवात करू, म्हणजे पुन्हा आपल्याला अडचण होणार नाही. पर्यावरणाचं आता मी प्राधिकरण तयार केलंय, नदी पुनर्जीवनाचं. त्या माध्यमातून साहजिक आहे जालन्याचा हक्क माझ्यावर आहेच आहे, मी पालकमंत्री आहे. ते या भागाच्या तलावांचं आणि इथल्या नदींचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही जसं ते पूर्ण होईल, जसं निधी येईल त्याप्रमाणे प्लॅन करू. अनुदान घोटाळ्यामध्ये अद्यापर्यंत गुन्हे दाखल झालेले नाही आणि महसूल मंत्र्यांनी आदेश देऊन 8 दिवस ते म्हणले की 8 दिवसाच्या आत गुन्हे दाखल करा. पण दाखल काही झालेत ना गुन्हे? नाही. अनुदान घोटाळ्यामध्ये आता नवीन कलेक्टर आल्यामुळे त्या थोडी माहिती घेत आहेत. त्याच्यामध्ये गुन्हे दाखलच होणार आहेत. कोणीही शासनाचा पैसा अवैध रीतीने घेणं हे अक्षम्य गुन्हा आहे. काही पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत स्वदेशीचा एक थोडा नारा दिलेला आहे भाषणात. स्वदेशी, ह्या स्वदेशीचा अर्थ माझ्या मते असा आहे की आपण मेक इन इंडियाला प्राधान्य द्यावं. एखादी वस्तू इंडियामध्ये बनावी आणि मग ती आपण वापरावी असं त्याचं आहे. आणि साहजिक आहे इथे 2 ऑक्टोबर जवळ येत आहे. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी ह्या आपल्या स्वदेशी वापराव्या. जसं काल मी इंडियन टेक्सटाईलला प्रमोट करण्यासाठी गेले,
किंवा आम्ही जे वापरतोय हे सगळं फॅब्रिक हातात विणलेलं आहे. अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी कराव्या. जालना महापालिका प्रशासनाच्या वतीने भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा समारंभ पार पडला. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. तो भारत माता की जय. भारत माता जय. भारत माता जय. जालना शहर महानगरपालिकांच्या मुख्य शासकीय इमारतीच्या प्रांगणात आज रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान 15 ऑगस्ट निमित्तानं भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रगीत गाऊन ध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर वीर स्वातंत्र्य सैनिक, वीर महापुरुष, वीर हुतात्मे यांच्याबरोबरच भारताच्या तिरंगा ध्वजास मानवंदना देऊन सार्वजनिकरित्या शपथ घेण्यात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवर परमेश्वर काशीनाथ हिवाळे हे माजी सैनिक असल्यामुळे आणि कारगिल वॉर मध्ये सहभागी असल्या कारणाने आज रोजी 15 ऑगस्ट दिनाचा औचित्य साधून महानगरपालिकेच्या आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना सन्मानित करण्यात आलं. तत्पश्चात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी वर्ग, विभाग प्रमुख, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, आशा वर्कर, सर्व महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गाची आयुक्त यांनी गाठभेट घेत स्वतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व नागरिकांनी गेल्या 3 दिवसांपासून हर घर तिरंगा या उत्साहात साजरा केलाय. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत सर्व राष्ट्रीय सण आनंदित आणि एकत्र येऊन साजरे करावेत अशा प्रतिक्रियाही व्यक्त करीत आयुक्त संतोष खांडेकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर, बंडू चव्हाण, अनुराधा नागोरी, प्रमिला मोरे, राजेश बगळे, सचिन मेहरा, राजू मोरे, दिनकर घेवंदे, माजी सैनिक परमेश्वर काशीनाथ हिवाळे, पंडित पवार, सय्यद सौद आदींसह महानगरपालिकेतील विविध भागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्व नागरिकांनी गेल्या 3 दिवसापासून जो हर घर तिरंगा उपक्रम आहे तो उत्साहात साजरा केला, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. आपण असंच आपलं सर्व राष्ट्रीय सण आनंदात एकत्र येऊन आणि उत्साहात साजरे करावेत एवढी महापालिकेमार्फत मी नागरिकांना विनंती करतो. जालना शहरात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली होती. महापालिका कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा या रॅलीत सहभाग पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महापालिका प्रशासन मुख्य कार्यालयापर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून जालना शहर महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये जालना शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभागही नोंदवला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महानगरपालिका मुख्य कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रशासनाच्या वतीनं 3 दिवस हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं 6 ऑगस्ट पासून विविध उपक्रम शहरामध्ये राबवले जात आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत काढण्यात आलेल्या या रॅलीच्या माध्यमातून तिरंग्याचे महत्त्व आणि जनसामान्यांमध्ये देशभक्तीचा भावना वाढीस लागावी या उद्देशानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली आहे. ज्या नागरिकांकडे तिरंगा ध्वज उपलब्ध नाही अशा नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या मोजक्या किमतीमध्ये तिरंगा ध्वज उपलब्ध करून देत असल्याची प्रतिक्रिया महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिली आहे.
हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर, मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख, प्रमिला गोरे, विलास खरात, अरुण वानखेडे, पंडित पवार, सचिन मेहरा, अभियंता राजेश बगळे, बंडू चव्हाण, राजू मोरे, निलेश शंकर पिल्ले, संजय भालेराव, सुधीर डहाळे आदींची प्रामुख्याने या रॅलीमध्ये उपस्थिती होती. प्रशासनाच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली. काय रॅली? गव्हर्नमेंटचा हर घर तिरंगा हा उपक्रम गेल्या 2 दिवस कालपासून प्रत्येक नागरिकांना स्वतःच्या घरावर 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये तिरंगा ध्वज फडकवायचा आहे. त्या उपक्रमाचा भाग म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम 6 तारखेपासूनच शहरामध्ये राबवतो. मग त्या रांगोळी स्पर्धा असतील, रॅलीज असतील. तर आपण आज प्रशासनाच्या माध्यमातून जालना महापालिकेच्या वतीनं आणि जालना फर्स्ट ग्रुप, जालना फर्स्ट या NGOच्या सहकार्यानं त्यांच्यासोबत आज आपण एक तिरंगा रॅली आयोजित केली होती. यामध्ये आपण महापालिकेचे सर्व कर्मचारी, जालना फर्स्ट ग्रुपचे पार्टिसिपंट्स आणि आपली पूर्ण स्वच्छता व्यवस्था, त्यांच्या ज्या गाड्या आणि अग्निशमन विभाग सर्वांना एकत्र करून ही आपण रॅली काढली होती. या माध्यमातून आपण तिरंग्याचं महत्त्व लोकांच्यापर्यंत जावं, लोकांनी देशभक्ती संदर्भात आपली भावना व्यक्त व्हावी, लोकांच्यामध्ये ती वाढावी, या सर्व उद्देश लक्षात घेऊन शासनाने जो उपक्रम आपल्याला सांगितला आहे तो डोळ्यासमोर ठेवून आपण आजची तिरंगा रॅली काढली होती. यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात चांगला लोकांचा प्रतिसाद भेटला. महापालिकेच्या वतीनं ज्यांच्याकडे तिरंगा अवेलेबल नाही त्यांच्यासाठी आमच्याकडे अवेलेबल आहे. अगदी नॉमिनल किमतीमध्ये आम्ही उपलब्ध करून देतोय. त्याचबरोबर गेल्या 2-3 वर्षापासून आपण हा उपक्रम साजरा करतोय आणि 2-3 वर्षामध्ये 50 ते 60 हजाराच्या आसपास आपण तिरंगा ध्वज शहरामध्ये वाटप केलेले आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी
LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।